शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे, वैसे छत्रपति शिवाजी में उन का पूरा कचरा बाहर निकाल दिया। म्हणून जे स्वप्न पाहणारे लोकांना सांगतो छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होती। यांच्याशी तुम्ही खाजो लोक फायदेले राहिले तो काय दम। तेव्हापासून महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस झालेत ना, तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये भडकाऊ भाषण देणाऱ्यांचं आणि इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त झालंय। तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असेल ना। मी सुद्धा इनिशियली जी क्लिप दाखवली त्या क्लिपमध्ये स्पष्ट दिसतंय की तो जैन मुनी भांग पिल्यासारखं बोलतोय, भांग पिल्यासारखं। त्या बिन आकल्याला एवढी सुद्धा लाज नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांचं कंपॅरिझन कोणासोबत सुद्धा होऊ शकत नाही। त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, पण अशी गरळ ओकणारा हा एकटा आहे का? नाही। मागच्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी गरळ ओकणाऱ्यांची एक फौजच निर्माण झाली आहे, खास करून जेव्हापासून देवाभाऊ महाराष्ट्राचे गृहमंत्री झालेत तेव्हापासून। तुम्ही बघा, 3 दिवसा अगोदर अशाच एका जैन मुनींनी गरळ ओकली होती। तो काय म्हणला होता तुम्ही ते ऐका। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया। ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी। ऐकलत का? या बाबाने तर अकलेचे तारे तोडून टाकले। महाराष्ट्रामधल्या कोणत्या पण चौथीच्या पोराला सुद्धा जर तुम्ही विचारलात की तारा राणी कोण होत्या, तर तो स्पष्ट उत्तर देईल की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर गादीच्या वारसदार होत्या आणि त्यांनी मुघलांना महाराष्ट्रातून खदेडून लावलं होतं। पण या जैन बाबाला एवढा सुद्धा इतिहास माहीत नाही। आता इथं प्रश्न निर्माण होतो की याला हा इतिहास माहीत नाही की हा जाणून बुजून असे वक्तव्य देतोय ज्यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये गढूळपणा येईल, महाराष्ट्राचं वातावरण बिघडेल। यावर थर्रो इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि ही इन्व्हेस्टिगेशन देवाभाऊनी करायला पाहिजे, कारण अशा वक्तव्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होतो। असाच एक बाबा आहे हो अहिल्यानगरचा, त्याला सुद्धा काहीच कामधंदा नाही आहे। तो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत असतो। तो स्वतःला बापू म्हणून घेतो, पण त्याला स्वतःला बापू म्हणून घ्यायची लायकी नाही आहे। तो काय म्हणतो तुम्ही ऐका। आम्हाला नथुरामचे गोडसे व्हावं लागलं। ऐकलत का? आता याला बापू म्हणायचं का? याचे काम तर ढोंगी बाबाचे आहेत, पण स्वतःला संत म्हणून घेतो। कारण संतांचं काम काय असतं? समाजाला जोडायचं असतं, समाजामध्ये प्रेम निर्माण करायचं असतं, समाजामध्ये सद्भावना निर्माण करायचं असतं। हा तर समाजामध्ये दुफळी निर्माण करतोय। हा महाराष्ट्र ज्ञानोबा, विठोबा, गाडगे महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराजांचा आहे, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। पण असे बाबा मुनी आणि हे ढोंगी बाबा महाराष्ट्राला बदनाम करतायत आणि आपली पोळी भाजून घेत आहेत। यांना कोणत्या तरी पक्षाची काय म्हणते सुपारी मिळते, त्यांच्याकडून पैसे घेतात, अशी गरळ ओकतात आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडून टाकतात। या बाबा लोकांना मला काहीच म्हणायचं नाही, कारण हा यांचा कामधंदाच झालाय। पण मला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे। गृहमंत्री साहेब, तुम्ही काय झोपताय का? तुमच्या राज्यामध्ये हे सगळं होतंय, कोणी पण उठतंय, माईक घेतंय, भडकाऊ भाषण देतंय आणि निघून जातंय। यामुळं महाराष्ट्रामध्ये दंगलीसारखं वातावरण होतंय। पण फडणवीस साहेब, तुमचा दुजाभाव बघा। जर हे बाबा लोक दलित असते, आदिवासी असते किंवा मुस्लिम असते किंवा ख्रिश्चन असते, तर तुम्ही यांच्यावर त्वरित कारवाई केला असतात, तुम्ही यांच्यावर मोक्का लावला असतात, तुम्ही यांच्या घरावर बुलडोजर चालवला असतात। पण तुम्ही या भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर काहीच कारवाई केला नाहीत, गप्प आहात, तुम्ही चिडीचूप आहात। त्यामुळं तुमच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। असं वाटायला लागतंय की तुम्हीच तर या भडकाऊ भाषण देणाऱ्या बाबांना पाठबळ तर देत नाही आहेत, तुम्हीच तर यांचे गॉडफादर नाही आहेत। जर तुम्हाला हे आरोप खोटे ठरवायचे असतील तर तुम्हाला या बाबांवर कारवाई करायला पाहिजे त्वरित, जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला हे स्पष्ट होईल की फडणवीस साहेबांचं विजन मोठं आहे। फडणवीस साहेबांना महाराष्ट्राला 2047 पर्यंत 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करायचं आहे। फडणवीस साहेबांना महाराष्ट्राला मॅग्नेट महाराष्ट्र करायचं आहे। फडणवीस साहेबांना महाराष्ट्रातील लॉ अँड ऑर्डर चांगलं करायचं आहे असं वाटेल जनतेला, म्हणून तुम्ही त्वरित कारवाई करा। मित्रमैत्रिणींनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, या भडकाऊ भाषण देणाऱ्या बाबा मुनींचा गॉडफादर कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात, तुमचं धन्यवाद। अशाच पद्धतीनं आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा। आमच्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओजला शेअर करा, लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।